आणि मंगळवारपर्यंत रात्री 12 पर्यंत आम्ही वाट बघितली, ठीक आहे, तरीही निर्णय झाला नाही. ठीक आहे. आणि हे एक काल प्रकारे अचानक कारवाई सोडून दिलेलं बक्षीस आहे असं तुम्ही म्हणताय. अतुल 100% दोंडेजी, बक्षीस. आपण कसं बघता या कारवाईकडे? काय नेमकं होतंय? आणि ही एक कारवाई पण म्हटली जाते याला, आणि त्याचबरोबर खुर्ची पण वाचली आहे. अशा प्रकारची ही वेगळ्या प्रकारची कारवाई दिसते आहे. तुम्ही कसं वर्णन करताय याचं? नाही, याच्यामध्ये दोन फॅक्टर आहे प्रसन्न. एक पहिला फॅक्टर असा आहे की राज्याच्या जनतेपेक्षा, हो, राज्याच्या शेतकऱ्यांपेक्षा माणिकराव कोकाटे हे मुख्यमंत्र्यांसाठी आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे, हं. असा हा निर्णय आहे. आता देवाभाऊ आहे, देवाभाऊनी काही विचारपूर्वकच केलं असेल. खेळामध्ये आता मोठे मोठे लोक, केंद्र सरकारने रमीला परवानगी दिलेली आहे ऑनलाईन खेळण्याची. अनेक लोक जे आहे ते त्याच्यामध्ये बरबाद होऊन गेलेले आहे. राज्य सरकारने दिली तर काय आहे, भाजपची ती पॉलिसी आहे, धोरणात्मक निर्णय आहे भाजपचा तो, आणि त्यांनी तो घेतला. आता खेळामध्ये जे आहे ते सांगतील खेळो, जमके रमी खेळो, अशा पद्धतीचा हा निर्णय आहे. किती संवेदनशील सरकार आहे हे, आणि कशा पद्धतीनं यांना महाराष्ट्र चालवायचा आहे हे याच्यातून स्पष्टपणे दिसतं. त्यामुळे हा जो निर्णय झालेला आहे, हा निर्णयामध्ये कोकाटेंना वाचवण्यात आलेला आहे, आणि शेतकरी आणि महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा कोकाटे महत्वाचे आहे, मंत्रिमंडळ महत्वाचं आहे. बरं. या सगळ्या गोष्टी ज्या आहे याचा संदेश जो आहे गेलेला स्पष्ट. केशव उपाध्याय आपल्या सोबत आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत. केशवजी, अशा प्रकारे कारवाई होईल याची तुम्हाला तरी अपेक्षा होती का मुळात? आणि मुळात याला कारवाई म्हणावं का? तुम्हाला काय वाटतंय की क्रीडा खातं देणं हे एक पनिशमेंट पोस्टिंग आहे का, अशी पण चर्चा सुरू झालेली आहे.